हॅलो गाईज, हाय मायसेल्फ लोचना. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज मी गेले होते डॅनी पंडितच्या शोला, ज्याचं नाव आहे नॉर्मल डे विथ डॅनी पंडित. अँड ट्रस्ट मी गाईज, जो बिलकुल नॉर्मल होता तो खूप बेस्ट होता. सोलो डेटसाठी रेडी होऊन कॉमेडी शोला कोण जातं एकटं असं बोलून शेवटी 7च वाजून फायनली मी निघाले विथ सम एक्साइटमेंट. मी निघाले विथ माय मिनी झोला. पहिले तर मला जायचं होतं माटुंगा स्टेशनला, पण माझं घर खूप लांब आहे, सो मी पहिले पोहोचली डोंबिवली स्टेशन. क्यूट गोष्टी इग्नोर करून रेल्वेचा प्रवास घेऊन मी पोहोचले माटुंगा स्टेशनला. तिथून मी घेतली टॅक्सी. लवकर पोहोचेल असा स्वतःला खोटा दिलासा देऊन फायनली मी पोहोचले. तर इथे होती खूप सुंदर अशी रांगोळी. कॉलेज डेज नंतर फर्स्ट टाईम मी आले होते नाट्यगृहामध्ये, त्यामुळे सगळं सुंदर वाटत होतं. त्यामध्ये ही मूर्ती, वाव. तर मी म्हटलं चला आज सोलो डेटला आपण जाऊया. पण परत मनामध्ये विचार केला येत होता की बाबा कॉमेडी शो आहे आणि मी एकटी काय करू जाऊन, मला बोर होईल किंवा मी एकटी काय करणार आहे, सगळे कोणासोबत तरी आले असतील, थोडंसं मला वाटत होतं. सो म्हटलं जाऊ दे, आपण जाऊन येऊया. तर आज मी एकटी गेले होते आणि मला खूप मजा आली. ट्रस्ट मी, मला खूप जास्त मजा आली. माझ्या पोटामध्ये हसून दुखत होतं लिटरली. प्राईज रेंज मी तुम्हाला सांगते. तर जर तुम्ही खाली स्टार्टिंगचे रोज घेत असाल तर 700 प्राईज असते. जर मिडलवाले घेत असाल तर तिथे 500 रुपीज प्राईज असते. आणि जर तुम्ही बाल्कनी घेत असाल तर 300 प्राईज असते. सो आय थॉट की ओके, मला एवढे तर पैसे नाही करायचं आहेत इन्व्हेस्ट वीकेंडमध्ये. सो मी म्हटलं चला बाल्कनीचं करूया. सो मी बाल्कनीचे तिकीट्स बुक केले. जर एखादा कोणी पर्सन कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल तर त्याच्यासाठी सॅटर्डे आणि संडे किती इम्पॉर्टंट असतो हे तुम्हाला माहिती आहे. कारण की सॅटर्डेला घरातली कामं करायची असतात, संडेला ऑब्व्हियसली रेस्ट करायची असते, किंवा सॅटर्डेला रेस्ट केली तर संडेला घरातली कामं करायची असतात. बट रेस्ट खूप इम्पॉर्टंट असतं. बट मजा आली. आणि डॅनीचा तर प्रश्नच नाही, ऑब्व्हियसली तो तर बेस्टच होता. पण मोस्ट अवेटेड एंट्री माझी होती अथर्व रुकेसाठी. म्हणजे खूप छान आहे तो, त्याची एंट्री, इवन त्याचे जोक्स वगैरे पण मला फार आवडले. पेशन्स लागले मला त्यासाठी. तो पण खूप छान आहे. आणि डॅनी पंडित तर ओ माय गॉड, बापरे, 1.5 तास कंटिन्युअस बोलणं विदाऊट डायलॉग विसरता किंवा तिकडे करता. हे खूप मोठं टास्क असतं. इट्स नॉट दॅट इझी, बट खूप छान वाटलं आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. बाय बाय.